नमस्कार गाइस, आज आपण बनवणार आहे ढोकळा होममेड। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी बेसन पीठ, लिंबू सत्व, 2 वाट्या साखर, चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यावे। नंतर पाणी टाकून मिक्स करून घ्यावे। प्रमाणानुसार हळूहळू गाठी न होता बेसन पीठ हे मिक्स करून घ्यावे। भांड्याला तेल लावून घ्यावे, सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यावे, जेणेकरून ढोकळा आपला चिटकणार नाही। हे मिश्रण 5-10 मिनिटे झाकून ठेवावे। नंतर त्यात 1 पुडी सोडा मिक्स करावा, एकसारखे फेटून घ्यावे, जेणेकरून आपलं बॅटर हे छानपैकी फुगेल आणि आपला ढोकळाही खुसखुशीत होईल। कुकर आपण गॅसवरती ठेवलाय पाणी गरम करण्यासाठी। बॅटर आपण टाकलेलं आहे, थोडंसं टॅप करून घ्यावे, नंतर ते कुकरमध्ये ठेवून द्यावे। 20 मिनिटानंतर आपला कुकरची शिट्टी काढून घ्यावी आणि झाकण लावून 20 ते 25 मिनिटांसाठी आपला ढोकळा तयार होण्यासाठी ठेवून द्यावा। आपला ढोकळा तयार होण्यासाठी ठेवला आहे, तोपर्यंत आपण साखर पाण्यामध्ये टाकून साखर विरघळून घेऊया। आपण कोथिंबीर आणि मिरची चिरून घेतली आहे, जेणेकरून आपण ढोकळा तयार झाल्यानंतर त्याला फोडणी देऊ शकतो लगेच। आपला ढोकळा तयार झालाय की नाही पाहूया। खूप छान प्रकारे आपला ढोकळा फुगलेला आहे। तरी 5 मिनिटं आपण झाकण लावून तो थोडा वेळ ठेवूया। कढई गरम झाली आहे, आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया। आपलं तेल गरम झालंय, आपण त्याच्यात मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, जिरे आणि मिरच्या टाकून घेऊया। नंतर थोडासा हिंग आणि मिक्स करून घेऊया आणि आपण केलेलं साखरेचं पाणी हे त्यात मिक्स करूया। गॅस बंद करूया आणि आता आपला ढोकळा तयार झालाय की नाही पाहूया। आता पूर्णपणे आपला ढोकळा तयार झालेला आहे, तो आपण बाहेर काढूया आणि त्यानंतर तो चाकूच्या मदतीने बाहेर काढूया। आपला ढोकळा आता तयार झालेला आहे, आपण तो चाकूच्या मदतीने कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती स्पंजी झाला आहे। त्यावरती टाकूया, सगळीकडे आतपर्यंत ती ढोकळ्यात गेली पाहिजे इतकं पाणी आपण त्यात मिक्स करायला हवं, जेणेकरून पाणी हे पूर्णपणे साखरेचं ढोकळ्याच्या आत गेलं पाहिजे। ढोकळा कोरडा कोरडा लागणार नाही। आपण आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घेऊया। आपण बघू शकता आपला
आपला ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे. झालं का? एक लास्ट याच्यावरतीच धर. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ढोकळा कसा झाला. थँक्स फॉर वॉचिंग.